मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे सर्पाचा सूड. खूप सुंदर ही कथा आहे. ही महाभारतातलीच कथा आहे. युद्ध महाभारतातलं सुरू होण्याच्या कित्येक वर्ष आधी जेव्हा सुभद्रा गरोदर होती तेव्हा तिच्या पती म्हणजे अर्जुन याच्याशी एक संभाषण झालं होतं. या संभाषणाचे फार दूरगामी परिणाम होणार असं विधी लिखित होतं बरं का. त्यावेळी अर्जुन सुभद्रेला म्हणाला होता, सुभद्रे, अगं युद्धसमयी शत्रू आपल्यावर चाल करून येत असला तर त्याला परतवून लावण्यासाठी अनेक व्यूहरचना केल्या जातात. अर्जुन त्यावेळी तिला युद्धात वापरल्या जाणाऱ्या अनेक तंत्रांविषयी माहिती देत होता. या व्यूहरचनांना वेगवेगळी नावं आहेत आणि त्यांच्या कठीणपणाच्या पातळ्याही वेगवेगळ्या असतात असं अर्जुन त्या ठिकाणी सांगत होता. सुभद्रा म्हणाली, म्हणजे काय हो, मला नाही नीट समजलं बुवा. आता अर्जुन म्हटला, बघ, उदाहरणच द्यायचं झालं तर गरुड व्यूह नावाची एक युद्धाची व्यूहरचना असते. यामध्ये योद्धे अशा प्रकारे उभे राहतात की दुरून पाहणाऱ्याला ती रचना गरुड पक्षासारखी दिसते. आणि आणखी एका व्यूहरचनेमध्ये राजा हा केंद्रस्थानी असून त्याच्या भोवती सैनिकांचा वेढा असतो, जेणेकरून राजाच्या जीवितास धोका पोहोचत नाही. सर्व व्यूहरचनांमध्ये भेद करण्यास सर्वात कठीण रचना कोणती असेल तर ती म्हणजे चक्रव्यूह. या चक्रव्यूहामध्ये सैनिकांची वर्तुळाकार कडी अशा पद्धतीने रचलेली असतात की शत्रूला त्याचा भेद करणं जवळजवळ अशक्यच असतं. अगदी एखादा अत्यंत युद्ध निपुण असा योद्धा असेल तरीही तो जास्तीत जास्त पहिल्या कड्याचा भेद करून आत प्रवेश करू शकेल. पण त्यानंतर त्या कड्यांची रचना अधिकाधिक गुंतागुंतीची होत जाते आणि तो आणखी पुढे जाऊच शकत नाही. समजा पुढे जाऊ लागला तर तो एका कड्यातून दुसऱ्या कड्यात प्रवेश करत जाता जाता अखेर दिशाहीन होऊन गोंधळून जातो. या चक्रव्यूहाचा यशस्वीपणे भेद करून आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचणं फारच थोड्या योद्ध्यांना जमतं. या व्यूहाचा भेद करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची गरज असते. पण या चक्रव्यूहातून जिवंत परत येणं किती लोकांना शक्य आहे? या चक्रव्यूहाचा भेद करून अंतिम लक्ष्याचा वेध घेऊन कसं परत यायचं हे केवळ अगदी थोड्या लोकांना माहीत आहे. केवळ माझे गुरु द्रोणाचार्य, त्यांचा पुत्र अश्वत्थामा, भीष्म पितामह आणि मी म्हणजे अर्जुन हे तंत्र जाणतो. अर्जुनानं म्हटलं, का ग, तुला शिकायचं आहे का? हो हो हो, मला तुम्ही ते शिकवा असं म्हणून गरोदर सुभद्रा अर्जुना शेजारी मंचकावर पोहोडली होती. अर्जुनानं तिला शास्त्रशुद्ध रीतीनं ते तंत्र शिकविण्यासाठी काही धान्याचे दाणे घेतले आणि उत्साहानं तिला सर्व तपशीलवार सांगू लागला. सुभद्रे, हे धान्याचे दाणे म्हणजे सैनिक आहेत असं समज. असं म्हणून त्यानं ते जमिनीवर वर्तुळाकार मांडले. ही वर्तुळं एकमेकांमध्ये अडकलेली व अत्यंत गुंतागुंतीची होती. योद्ध्यानं चक्रव्यूहाचा भेद करून आत शिरल्यानंतर
फसव्या आणि चुकीच्या दिशेला नेणाऱ्या वाटा वगळून थेट लक्ष्याकडे नेणारी योग्य वाट कशी शोधून काढायची याचं तंत्र त्यानं तिला समजावून सांगितलं. त्यानंतर जरा वेळानं अर्जुनाचं आपल्या पत्नीकडे लक्ष गेलं तर तिला गाढ झोप लागली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग त्यानं तिला पुढचं काही समजावून सांगितलंच नाही आणि त्यानंतर हा विषय मागे पडला. काही महिन्यानंतर सुभेद्रेनं एका पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव अभिमन्यू ठेवण्यात आलं. अभिमन्यू जेव्हा वयात आला तेव्हा त्याचा राजकन्या उत्तरेशी विवाह झाला. महाभारतातील युद्धाच्या काळात उत्तरा गर्भवती होती, लक्षात घ्या. आता अर्जुन युद्धभूमीच्या एका बाजूला लढाईमध्ये गुंतलेला असताना द्रोणाचार्यांनी स्वतःचं ज्ञान आणि अनुभव वापरून दुसऱ्या टोकाला चक्रव्यूह रचला. तरुण अभिमन्यूच्या जेव्हा ही गोष्ट कानावर आली तेव्हा तो इतर पांडवांना म्हणाला, चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा ते मला माहीत आहे. मी जेव्हा माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हा पिताजी तिला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा याच्या तंत्राची माहिती देत होते. परंतु दुर्दैवानं पिताजीचं स्पष्टीकरण पूर्ण होण्याआधीच तिला झोप लागली. त्यामुळे त्या चक्रव्यूहातून सुटून बाहेर कसं यायचं हे मात्र मला माहीत नाही. मी तुम्हा सर्वांचं नेतृत्व करून तुम्हाला आत घेऊन जाण्यासाठी आनंदानं तयार आहे. तुमच्या मदतीनं परतीचा मार्ग नक्कीच शोधता येईल. अर्जुन तर जवळपास कुठेही नव्हता. त्यामुळे राहिलेल्या पांडवांनी या बेतास मान्यता दिली आणि सर्वजण त्याच्या मागोमाग निघाले. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या चक्रव्यूहाचा भेद करून आत प्रवेश करणं केवळ अभिमन्यूलाच शक्य झालं. कौरवांनी राहिलेल्या पांडवांना आत शिरूच दिलं नाही. केवळ काही क्षणातच अभिमन्यूला कर्ण, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन अशांसारख्या पराक्रमी योद्ध्यांनी घेरलं आणि त्याचा अत्यंत अमानुषपणे वध केला. युद्धाच्या 18व्या दिवशी द्रौपदीच्या पुत्रांपैकी केवळ 5 पुत्र हयात राहिले होते शेवटी. परंतु त्या युद्धाच्या शेवटच्या रात्री ते सर्वजण गाढ झोपलेले असताना अश्वत्थामा तिथे आला. तो द्रोणाचार्याचा पुत्र आणि दुर्योधनाचा जिवलग मित्र होता. त्या द्रौपदीच्या पुत्रांना पांडव समजून अश्वत्थामानं त्यांची हत्या केली. त्यामुळे पांडवांचा एकही पुत्र शिल्लक उरला नाही. केवळ उत्तरेच्या पोटी, उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी, उत्तरेच्या पोटी जो गर्भ होता तोच आता त्यांचा वारस म्हणून जिवंत होता. अखेर जेव्हा उत्तरेची प्रसूती झाली तेव्हा जन्माला आलेलं बालक चेतनाहीन होतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्राण त्याच्यात नव्हता असं बालक जन्माला आलं. पांडव तर घाबरून गेले. अरे बापरे, आपला वंश आता पुत्राविना इथे संपणार की काय, अशी त्यांना भीती वाटू लागली. त्यांनी कृष्णाचा धावा केला. कृष्णानं त्या निश्चेष्ट बालकाला जिवंत केलं आणि त्या बालकाचं परीक्षित असं नामकरण करण्यास सांगितलं आणि करण्यात आलं. कारण त्या बालकाच्या रूपानं जणू नियती पांडवांच्या वंश सातत्याची परीक्षाच घेत होती. परीक्षितांचं पांडवांनी अत्यंत प्रेमानं लालन पालन केलं. परीक्षित मोठा झाल्यावर तो राजगादीवर बसला. त्यानं आपला राज्यकारभार फार उत्तम रीतीनं पार पाडला. तो एक कर्तव्यदक्ष शासनकर्ता होता. तो त्याच्या प्रजाजनांचा आवडता राजा होता. पण एक दिवस परीक्षित राजा आपल्या शिपायांबरोबर शिकारीला गेला होता. शिकारीच्या नादात तो आपल्या शिपायांपासून खूप दूरवरून जाऊन पोहोचला.
भ्रमंती करता करता तो शमीक ऋषींच्या आश्रमापाशी जाऊन पोहोचला. शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे आपल्या भोवताली काय घडत आहे याची त्यांना काहीच जाणीवच नव्हती हो. परीक्षित राजा तहानेनं व्याकुळ झाला होता. त्याला प्यायला पाणी हवं होतं. त्यानं पाण्यासाठी अनेक वेळा आवाज दिला, हाका मारल्या, परंतु आश्रमाच्या आतून कुणीच बाहेर आलं नाही. मग परीक्षित राजा आश्रमात शिरला. समोरच शमीक ऋषी ध्यानधारणेत मग्न होऊन बसलेले त्याला दिसले. त्यांचे डोळे मिटलेले होते. बाजूला कोपऱ्यात एक सर्प मृतावस्थेत पडला होता. राजा तहानेनं व्याकुळ झाला होता. हे ऋषी ध्यानस्थ असल्याचं केवळ ढोंग करीत आहेत अशी त्याची म्हणजे परीक्षिताची समजूत झाली. त्यानं रागाच्या भरात एका काठीनं तो मृत सर्प उचलून शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला आणि तो आश्रमातून निघून गेला. इकडे काही वेळानंतर शमीक ऋषींचा मुलगा शृंगी, त्याचं नाव आहे, हा शृंगी तेथे आला. आपल्या वडिलांच्या गळ्यातील मृत सर्प पाहून त्याला धक्काच बसला. आपल्या भाविक व श्रद्धाळू पित्याचा अवमान करण्यासाठी कुणीतरी मुद्दामच हे कृत्य केलेलं आहे असं त्याला या ठिकाणी लक्षात आलं आणि त्याला वाटलंच. त्यानं तात्काळ शापवाणी उच्चारली, ज्या कुणी माझ्या पित्याच्या गळ्यात ही मृत सर्पाची माळा घातलेली आहे त्याचा 1 आठवड्याच्या आत सर्पदंशानं मृत्यू होईल. तेव्हा ना शमीक ऋषींची ध्यानधारणा संपून त्यांनी डोळे उघडले होते. आपल्या मुलानं उच्चारलेल्या या शापवाणीविषयी त्यांना समजताच ते त्याला म्हणाले, हे बघ शृंगी, अशी पूर्ण हकीकत जाणून न घेता कुणालाही कधी शाप देऊ नये. तू कोणत्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेस. तू जेव्हा कुणालाही शाप देतोस तेव्हा त्यावेळी तुझ्यामध्ये असलेली काही योगशक्ती खर्च होत असते. आपण इथे या जगामध्ये सुधारणा करून जगाचं भलं करण्यासाठी आलो आहोत. तेव्हा अगदी काही अपवादात्मक परिस्थितीतच शापवाणीचा उच्चार करायला हवा. पण घडलेल्या प्रकाराबद्दल शमीक ऋषींनी आजूबाजूला चौकशी केल्यावर त्यांना असं समजलं की एक लोककल्याणकारी राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा जो परीक्षित राजा आहे तो नुकताच त्यांच्या आश्रमाच्या भेटीस येऊन गेला. मग ऋषींनी ताबडतोब आपल्या शिष्यांना राजधानीत पाठवलं. शिष्यांनी राजाकडे जाऊन त्याला घडलेली हकीकत सांगितली आणि त्याचा मृत्यू नजीकच्या काळातच घडणार असून ते लक्षात घेऊन राजानं लागेल ती व्यवस्था करून ठेवली पाहिजे अशी सावधगिरीची सूचनासुद्धा ऋषींनी त्याला दिली. दरम्यानच्या काळात राजाला सुद्धा आपल्या हातून घडलेल्या कृत्याचा पश्चाताप होतच होता. त्यानं तर एका ऋषींचा अनादर केला होता ना. शमीक ऋषींच्या शिष्यांकडून त्यांचा पुत्र शृंगी यानं दिलेल्या शापाविषयी कळल्यानंतर सुद्धा परीक्षित राजा शांत राहिला. त्याचा पुत्र म्हणजे परीक्षितीचा पुत्र जन्मेजय हा अजून वयानं लहान असल्यामुळं त्यानं आपला राज्यकारभार आपल्या मंत्रिमंडळाच्या हाती सोपविला. नंतरचा काळ दानधर्म करण्यात, पुराणातील कथांचं श्रवण करण्यात आणि भगवान विष्णूंची आराधना करण्यात घालवायचं ठरवलं. त्यानं व्यासमुनींचा पुत्र शुक याला बोलावून आपल्या पूर्वजांच्या वाडवडिलांच्या कथांचं त्यांच्याकडून श्रवण करण्यास सुरुवात केली. कसंही करून आपल्या राजाचे प्राण कसे वाचविता येतील यासाठी त्याच्या मंत्रिमंडळानं विचार विनिमय केला. अखेर त्यांनी एक बेत आखला. राजाच्या मंत्र्यांनी रातोरात गंगेच्या तीरी एक अतिशय उंच असा मनोरा बांधला. उंच अशा मनोऱ्याच्या सर्वात वरच्या भागी एक लहानसं घर बांधून तेथे परीक्षित राजाच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली.
मनोऱ्याभोवती आणि घराभोवती सुरक्षा रक्षकांचा वेढा बसविण्यात आला. कुणालाही आत शिरण्यास बंदी करण्यात आली. परंतु परीक्षित राजानं मात्र मनोमन या शापाचा स्वीकार केला होता. हा शाप नक्की खरा होणार याची त्याला मनोमन खात्री होती. त्याची मृत्यूला सामोरं जाण्यासाठी मानसिक तयारी झालेली होती. परंतु अखेर आपल्या मंत्रिमंडळाच्या विनंतीस मान देऊन त्यांनी बांधलेल्या त्या उंच मनोऱ्यात राहण्यास तो तयार झाला. शुकमुनी आणि राजा परीक्षित रोज एकत्र बसत आणि शुकमुनींच्या तोंडून राजा आपल्या वाडवडिलांच्या कथा ऐकत असे. आता परीक्षित राजांचे वाडवडील म्हणजेच पांडवांच्या सगळ्या कथा तो ऐकत होता. या कथांनाच भागवत असं म्हणतात. कथाश्रवणाचा हा कार्यक्रम सलग 6 दिवस सुरू होता. 7व्या दिवशी राजाच्या भेटीला आलेल्या एका परिचितानं राजाला फळांची टोपली भेट म्हणून पाठवली. राजानं त्यातलं एक फळ घेऊन कापलं तर त्यातून एक कृमी म्हणजे किडा वळवळत बाहेर आला. काही क्षणातच त्या कृमीचं एका महाकाय सर्पात रूपांतर झालं. राजानं एक पाऊल टाकायच्या आतच त्या सर्पानं त्याला दंश केला. राजा परीक्षिताचं तत्काळ प्राणोत्क्रमण झालं. हा सर्प म्हणजेच सर्पांचा राजा तक्षक. खांडववनात पांडवांमुळे अग्नीनं त्याच्या सर्व कुटुंबियांचा बळी घेतला होता. तक्षकानं त्याचा असा या पद्धतीने सूड उगवला असं म्हणतात. या सूडाचं दुष्टचक्र किती जुनं आहे पहा. थोडी कथा याच्याशीच जोडलेली मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय म्हणजे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे खूप वर्षापूर्वी एक ऋषी राहत होते. त्यांचं नाव फार विचित्र होतं. त्यांचं नाव होतं जरत्कारु. त्यांना त्यांचं संपूर्ण जीवन फक्त ध्यानधारणेत व्यतीत करावयाचं होतं. प्रपंचाच्या गुंत्यात त्यांना अडकायचं नव्हतं. एक दिवस या ऋषींना एक दृष्टांत झाला. त्यांचे पूर्वज त्यांना म्हणाले, तुला जोवर संतती होत नाही तोवर आमच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. काहीही झालं तरी आपला वंश पुढे चालूच राहिला पाहिजे. परंतु जरत्कारु ऋषींना हे काही पटलं नाही. केवळ वंश सातत्यासाठी मी विवाह करावा असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग माझी सुद्धा एक अट आहे. ज्या मुलीशी माझा विवाह होईल तिचं नावही अगदी माझ्या नावाप्रमाणेच असलं पाहिजे. मी माझ्याच नावाच्या मुलीशी विवाह करीन, अन्यथा नाही. ते निग्रहानं म्हणाले. या नावाची मुलगी कुठे शोधून सुद्धा सापडणार नाही असं त्यांना खात्रीच होती. परंतु आपली ही विचित्र अट काही थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहे याची त्यांना सुतरामही कल्पना नव्हती. त्या काळात जगातील सर्पांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत चालली होती. ते सर्प दिवसेंदिवस जास्त धीट होत चालले होते. ते माणसांना दंश करून ठार मारत होते. मग त्या सर्पांच्या भीतीनं माणसांचा एक मोठा जमाव कश्यप ऋषींकडे गेला. त्यांनी ऋषींकडे या सर्पांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्यावर लवकरच काहीतरी उपाययोजना करण्याचं आश्वासन कश्यप मुनींनी त्यांना दिलं. कश्यप ऋषींनी दीर्घकाळ ध्यानधारणा केली. त्या ध्यानधारणेतूनच एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव मनसा. काय? तिचं नाव मनसा. मनसा ही शंकर आणि विष्णू या दोघांची भक्ती करीत असे. तिनं अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सर्वजण तिला जरत्कारु म्हणून ओळखू लागले. भगवान विष्णू तिच्या अढळ तपश्चर्येवर आणि भक्तीवर प्रसन्न झाले
त्यांनी तिला एकंदर 12 नावे दिली, ती अशी: नागेश्वरी, आस्तिकमाता, विषहरा इत्यादी. जर एखाद्या व्यक्तीनं तिच्या या सर्व नामांचं स्मरण करून जप केला तर त्या व्यक्तीला सर्पांपासून संरक्षण मिळेल. एक दिवस जरत्कारु मुनी रानातून जात असताना त्यांना सर्पांचा राजा भेटला. हा सुद्धा कश्यप ऋषींच्या अनेक पुत्रांपैकीच एक होता. प्रवासानं थकलेल्या जरत्कारु मुनींना सर्पराज वासुकी यानं आपल्या घरी येऊन विश्रांती घेण्याचं निमंत्रण दिलं. जरत्कारु मुनी ते निमंत्रण स्वीकारून वासुकीच्या घरी गेले. तिथे त्यांना वासुकीची बहीण जरत्कारु भेटली. आता मात्र आपण पूर्वजांना स्वप्नात दिलेलं वचन आपल्याला पाळावंच लागणार याची जरत्कारु मुनींना जाणीव झाली. त्यांनी त्या दृष्टांताची हकीकत वासुकीला समजावून सांगितली. वासुकीला स्वतःला सुद्धा असा दृष्टांत झाला होता की त्याची बहीण जरत्कारु भविष्यात संपूर्ण सर्पजातीचं संरक्षण करेल आणि विनाश होण्यापासून त्यांना वाचवेल. त्यामुळे त्यानं आपल्या बहिणीचा विवाह जरत्कारु मुनींशी लावण्यास तात्काळ मान्यता दिली. अशा रीतीनं जरत्कारूचा विवाह जरत्कारु मुनींशी झाला. लवकरच त्या दोघांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांनी त्याचं नाव अस्तिक असं ठेवलं. इकडे हस्तिनापुरात राजा परीक्षित याचा मृत्यू झाला होता, परंतु त्याचा पुत्र जन्मेजय अगदीच लहान असल्यामुळे तो राजगादी सांभाळण्यास पात्र नव्हता. त्यामुळे राज्याचा कारभार राजा परीक्षिताचं मंत्रिमंडळ पाहत होतं. काही काळानं जन्मेजय वयात आल्यानंतर तो हस्तिनापूरचा राजा बनला. तो एक लोककल्याणकारी राजा होता. त्यामुळे तो त्याच्या पूर्वजांइतकाच म्हणजे पांडवांइतकाच लोकप्रिय होता. एक दिवस वैशंपायन नावाचे ऋषी जन्मेजयाच्या भेटीसाठी आले. जन्मेजयाला आपल्या वडिलांविषयी सर्व काही जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे त्यानं मुनींना त्यांच्याबद्दल सांगण्याची विनंती केली. आपल्या वडिलांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे सत्य जन्मेजयाला त्यावेळी समजलं आणि जन्मेजय संतप्त झाला. तो म्हणाला, माझी सर्पयज्ञ करण्याची इच्छा आहे. या यज्ञासाठी मी मोठमोठ्या ऋषी महर्षींना दूरवरून बोलावून घेणार आहे. हा यज्ञ इतका शक्तिशाली असेल की जगभरातील सर्प खेचून इकडे येतील आणि यज्ञाच्या अग्नीकडे आकर्षित होतील. म्हणजे त्यांचा कायमचा संहार होईल. ज्यांनी माझ्या वडिलांना मारला अशा सगळ्या सर्पांनाच मी मारून टाकणार आहे. ही बातमी आता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्यामुळे सर्व सर्प भयभीत होऊन त्या यज्ञाच्या ठिकाणापासून शक्य तेवढं दूर जाऊ लागले. परंतु प्रत्यक्ष यज्ञाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्प आपोआप त्याकडे खेचले जाऊ लागले आणि यज्ञवेदीमध्ये भस्मसात होऊ लागले. अखेर थोडेफार सर्प कसा बसा जीव वाचवून सर्पदेवी जरत्कारु हिच्याकडे गेले. जरत्कारु मुनी आणि जरत्कारु हिनं त्यांचा मुलगा आस्तिक याला जन्मेजयाची समजूत काढण्यासाठी पाठवलं. आस्तिक मुनी जन्मेजयाकडे गेले. ते इतर ऋषी मुनींबरोबर यज्ञाला बसले. अजूनही सर्प येऊन त्या अग्नीमध्ये पडून भस्मसातच होत होते. परंतु अजून जन्मेजयाच्या मुख्य शत्रू कोण, ज्याने आपल्या वडिलांना मारलं, तो म्हणजे तक्षक. हा तक्षक सर्प मात्र अजून बेपत्ता होता. जन्मेजयानं सर्व ऋषींना तक्षकाचा ठाव ठिकाणा शोधून काढण्याची विनंती केली. अखेर आस्तिक मुनी जन्मेजयाला म्हणाले, तक्षक कुठे आहे ते मला माहीत आहे. मग मला सांगा मुनीवर,
तो स्वर्गलोकी इंद्राच्या निवासस्थानी दडून बसलाय. त्यावर जन्मेजय विचारात पडला. मग आता आपण मंत्रघोष करून इंद्रदेवांना आवाहन करू. तो म्हणाला, म्हणजे इंद्रदेवाबरोबर तक्षकाला इकडे यावंच लागेल, त्याला दुसरा काही पर्याय राहणार नाही. मग इतर सर्व मुनींनी इंद्रदेवांना पाचारण करण्यासाठी मंत्रघोष सुरू केला. राजा जन्मेजय आस्तिक मुनींकडे वळून म्हणाला, मुनीवर, तुम्ही माझ्या कट्टर शत्रूला शोधून काढण्यासाठी मला मोलाची मदत केलीत. आता तुमची जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करेन. त्यावर आस्तिक मुनींनी फक्त मान डोलावली. काही तास लोटल्यानंतर तो मंत्रघोष इंद्रदेवाच्या कानी पडला आणि त्या मंत्राच्या शक्तीमुळे ते त्या यज्ञाकडे ओढले गेले. इंद्रदेव आणि त्यांचा मागोमाग तक्षक असे पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले. तक्षकानं दुरून यज्ञाचा अग्नी प्रज्वलित असलेला पाहून भीतीनं आपल्या परममित्राला म्हणजे इंद्रदेवांना घट्ट पकडून ठेवलं. परंतु तरीही तो यज्ञकुंडाकडे खेचल्या जाणाऱ्या स्वतःच्या शरीराला वाचवू शकला नाही. अखेर एक क्षण असा आला की तक्षकाची इंद्रावरची पकड सुटली आणि तो आता अग्नीमध्ये भस्मसात होणार. इतक्यात आस्तिक मुनी मोठ्यांदा ओरडले, महाराज महाराज, तुम्ही माझी कोणतीही एक इच्छा पूर्ण करणार असल्याचं मला वचन दिलं आहेत ना, मग हा यज्ञ ताबडतोब आत्ताच्या आत्ता थांबवा. मुनीवर, तेवढं एक सोडून दुसरं काहीही मागा. राजा जन्मेजय म्हणाला, पण मला दुसरं काहीच नको आहे. ते आता आडून बसले. जन्मेजय राजा दिल्या वचनाला जागणारा असल्यामुळं त्यानं यज्ञ थांबवला आणि तक्षकाचे प्राण वाचवले. केवळ काही क्षणांच्या फरकानं त्याची मृत्यूपासून सुटका झाली. आता आस्तिक मुनी आपल्या मूळ स्वरूपात सर्वांसमोर प्रकट झाले. आस्तिक हाही एक सर्पच होता. तो जन्मेजयाला म्हणाला, महाराज, तुम्ही तक्षकावर रागावलेले आहात याची मला कल्पना आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे पूर्वजसुद्धा पूर्णपणे निर्दोष होते असं मात्र नाही. अहो, खांडववन जेव्हा तुमच्या पूर्वजांनी आगीत भस्मसात केलं तेव्हा त्यात तक्षकाच्या संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी झाली. त्यामुळेच तक्षकाला तुमच्या वडिलांचे प्राण घेण्यास पाठवून सर्पांनी त्या गोष्टीचा सूड घेतला. आता तुम्ही यापुढे सर्पांची हत्या अशीच चालू ठेवली तर सूडाची ही परंपरा पुढेही सुरू राहील आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही याची फळं भोगावी लागतील. तेव्हा तुम्ही हा वेडेपणा इथेच थांबवा. तुम्हाला केवळ एका सर्पाचा सूड घ्यायचा आहे ना, मग त्यासाठी संपूर्ण सर्प जमातीचा संहार करू नका. यावर जन्मेजय राजा काहीच न बोलता गप्प बसला. जन्माला आलेल्या प्रत्येकालाच कधी ना कधी मरण पत्करावंच लागतं. आस्तिक म्हणाला, तुमच्याही वडिलांना मरण येणारच होतं ना, फक्त त्यांचा मृत्यू सूडाच्या कारणापायी झाला. तुमच्या पूर्वजांकडून वाडवडिलांकडून तुम्ही एक गोष्ट शिका. महाभारतातील युद्ध हे केवळ या सूड भावनेतूनच घडून आलं. युद्धामध्ये योद्धे मरण पावतात आणि मागे राहतात ती त्यांची अनाथ मुलं आणि विधवा. तुम्ही तर आत्तापर्यंत अनेक सर्पांचा हकनाक बळी घेतला आहे. आत्ता तरी हे हत्याकांड थांबवा. आस्तिकाचं बोलणं जन्मेजयाला पटलं. त्यानं नाग जमातीशी असलेलं पारंपरिक वैर तिथेच थांबवलं आणि असं म्हणतात की महाभारतात म्हणजे आज भारतात आजही दुरून साप दिसला की लोक आस्तिकाच्या नावाचा उच्चार करून त्याला पळवून लावतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी अंधाऱ्या रस्त्यातून जात असताना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अस्तिक 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 असा जपही करतात. अशी होती ही सर्पाच्या सूडाची कहाणी. धन्यवाद.